नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील समस्त एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या सर्व होतकरूंना माझा नमस्कार. मी संदीप राठोड, सिद्धार्थ IAS अकॅडमी. यू कॅन सी इट. सो बजेट येऊन गेला. आज उशीर झाला, 3 तारीख झाली, 1 तारखेला बजेट आला. कालच हे अपलोड व्हायला पाहिजे होतं, परंतु नाही झालं. इट्स ओके. बट या बजेटमधून घ्यायचं काय? परीक्षा भिमुख काय आहे? परीक्षेसाठी काय कामाचं? लवाजमा तर खूप आहे बजेटमध्ये. असंच इकॉनॉमिक सर्वेचं असते. विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये खूप महत्वाची गोष्ट असते की तुम्ही इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट जो येतोय, ओके, लगातार येतात हे, यांच्यामधील खूप डेटा कामाचा असतो. आणि प्रिलिमसाठी तर असतोच प्रत्येक परीक्षेला. तसंही मेन्स आता, कारण राज्यसेवा ज्या प्रकारची मुख्य परीक्षा होणार आहे UPSC सारखी, त्यामध्ये खूपच महत्वाचं आहे. यू हॅव टू ट्रॅक. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, युनियन बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला देतं काय? यामध्ये जे टर्म्स वापरलेले असतात ते टर्म्स एक तर नाविन्यपूर्ण असतात किंवा जुन्या टर्म्स ज्या सपाट्यावर आलेल्या आहेत, ज्या खूप महत्वाच्या रेलेव्हन्स होल्ड करून आहेत इकॉनॉमीमध्ये, त्याच्यावर प्रश्न विचारतात. माझा अप्रोच जो आहे यासाठी तो बायलिंग्युअल असणार आहे. तसं इंग्लिशमध्ये असतो, परंतु मी दोन्ही भाषेत यावेळेस समजून सांगणार आहे. ओके. अँड ऑलवेज रिमेंबर, आपण फालतूच्या गोष्टी बिलकुल करू नयेत. वन व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट दॅट आय मस्ट कन्वे टू यू, that anything you consume from the online market, digital market, you have to remember one thing, that you're not going to consume impressive content, but you consume impactful content which actually impacts your preparation, your study. Okay, so choose the content what impacts your preparation. Okay, directly सरळ समोर जाऊया, एकदम येऊया. युनियन बजेट मध्ये स्टेटमेंट वाचत राहा सोबत. युनियन बजेटमध्ये पहिला स्टेटमेंट जर आपण त्यातून काही काढायचं आहे तर ते आहे की युवा शक्ती ड्रिव्हन बजेट आहे हा. आणि त्याचा जो भर आहे, एम्फसाइज आहे, इट इज ऑन द गव्हर्नमेंट संकल्प हा शब्द आला, संकल्प टू फोकस ऑन पुअर, अंडर प्रिव्हिलेज अँड द डिसएडव्हान्टेज. हा शब्द बघा, लक्षात ठेवा. हा जो संकल्प शब्द देण्यात आलेला आहे, हे म्हणते की युवा शक्ती संचालित आहे हा बजेट. तर युवा शक्तीला कन्सिडर करून आहे, कारण भारत हा जगातील सर्वात युवा अवस्थेत असणारा देश आहे सध्या. यामध्ये गरीब, वंचित म्हणजे अंडर प्रिव्हिलेज आणि दुर्बल म्हणजे जे डिसएडव्हान्टेज गट आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारच्या संकल्पवर भर देतो. म्हणजे आता याच्यात तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो, संकल्प हा काय आहे? ओके, मला जर वाटते की एमपीएससीने एक स्मार्ट प्रश्न विचारावा तुम्हाला ट्रॅपमध्ये टाकण्यासाठी, तर तुम्हाला युनियन बजेट 2026-27 मध्ये वापरण्यात आलेला सरकारचा संकल्प, हा संकल्प शब्द काय दर्शवतो? तर तुम्हाला सांगतो, इट इज प्युअर फिलॉसॉफिकल अँकर टू डायरेक्ट द पॉलिसीज. हा फक्त तत्वज्ञान आधारित एक शब्द आहे जो दिशा दर्शित करतो की येस, आम्ही वी आर रिझॉल्व्ड, वी आर डिटरमाइंड टू लुक आफ्टर द पुअर्स, द अंडर प्रिव्हिलेज, डिसएडव्हान्टेज. सरकारला म्हणायचं की आमचा यावर्षीचा फोकस जो आहे तो गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांवरती असा आम्ही संकल्प केलेला आहे. म्हणजे डिटर्मिनेशन दाखवते फक्त, बाकी याच्यात काहीही नाही आहे. तुम्हाला एमपीएससी ते ट्रॅप करू शकते, लक्षात ठेवा. म्हणून हा शब्द लक्षात ठेवा. इथून समोर जाऊया. नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ऍज इट इज गिवन इन द टायटल, की कर्तव्य भवनात लक्षात ठेवा, पार्लमेंटमध्ये कर्तव्य भवनात तयार करण्यात आलेला हा पहिला अर्थसंकल्प आहे, जो 3 कर्तव्यांनी प्रेरित आहे. कर्तव्य. Okay, so the kartavyas that have been, it has been prepared in Kartavya Bhavan, and such kind of budget, it is first one such kind of budget it is. त्याच्यात 3 कर्तव्य दिलेले आहेत. 3 कर्तव्य आहे. फर्स्ट कर्तव्य इज टू ऍक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे आर्थिक विकासाला गती देणे आणि तो टिकवून ठेवणे. ओके, आता ही काही खूप मोठी गोष्ट झाली काय? खूप मोठी गोष्ट. स्टेटमेंट खूप भारी वाटतो का? बिलकुल नाही वाटत. Okay, but government's determination is to focus on what has been lacking as the policy measure in previous budgets made by previous governments, even this government itself, स्वतः पण. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ग्रोथ मिळवणे सोपी गोष्ट असते, ग्रोथ टिकवून ठेवणे खूप कठीण गोष्ट असते. ही फक्त एका आर्थिक जीवनातलीच आपली गोष्ट नाहीये, म्हणजे ही फक्त सरकारपुरती मर्यादित नाही, तुमची आमची सुद्धा आहे. तुम्ही अभ्यास करत असताना सुद्धा ग्रोथ मिळवता, पण त्याला टिकून नाही ठेवत. यू बिकम सेल्फ पॅसिफाइंग. अँड गव्हर्नमेंट's इंटेन्शन दिस टाइम इज नॉट टू रिमेन पॅसिफाइड, सॅसिएटेड, बट टू
टू सस्टेन दॅट ग्रोथ. ओके, म्हणजे तिला कंटिन्यूस टिकवून ठेवायची आहे, हे पहिलं कर्तव्य आहे. ओके, कळलं की नाही? इट हॅज सम स्मार्ट थिंग, सम स्मार्ट आस्पेक्ट इन्वॉल्ड इन टू इट. यू हॅव टू फोकस. सेकंड आहे, दुसरे कर्तव्य की लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांची क्षमता बांधणी करणे. कॅपॅसिटी बिल्डिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सेकंड कर्तव्य इज टू फुलफिल ऍस्पिरेशन्स ऑफ द पीपल. आता लोकांचे ऍस्पिरेशन्स काय? टू गेट सोशल सिक्युरिटी. ओके, टू गेट all the facilities or amenities to aggrandize their life standard. Okay, ease of doing business, ease of living life. Okay, everything. परंतु ही एवढी साधी गोष्ट नाही आहे की त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करणे. त्यासाठी त्यांची क्षमता बांधणी करणी पाहिजे. कॅपॅसिटी बिल्डिंग खूप महत्वाची आहे. ओके, इट इज नॉट नेसेसरी दॅट गव्हर्नमेंट ऑलवेज डज एव्हरीथिंग फॉर द पीपल, बट पीपल शुड बी मोटिवेटेड टू रिअलाइज देअर ओन ऍस्पिरेशन्स. लोकांच्या स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण झाली पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट यावेळेस बोलल्या जाते. या तुमच्यापैकी काही लोक असे असतील मित्रांनो, जो इंटरव्ह्यू देणार आहे समोर कोणत्या ना कोणत्या एक्झामचे, त्यामध्ये तुम्हाला कदाचित सरकारचे कर्तव्य काय दर्शवते किंवा बजेटमध्ये काय विशेष गोष्ट आहे, तर तुम्ही ही गोष्ट नमूद करू शकता. लक्षात ठेवा. तिसरे कर्तव्य आहे जे सरकारचा आधीचाच प्रोग्राम आहे, सबका साथ सबका विकास, या दृष्टिकोनाची सुसंगत ठेवणे आर्थिक प्रक्रियेला. ओके, सो दॅट इज थर्ड कर्तव्य, अलाइन्ड विथ विजन ऑफ सबका साथ अँड सबका विकास. ओके, येस, काही फापट पसारा नाही घेणार आहे मी याच्यातला, जे कामाची आहे ते, आणि एक्झाम अँगल तुम्हाला सांगतोय, हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नमूद करा. ओके, आउट ऑफ माय 15 years of experience teaching UPSC and MPSC, I'm promising you these factors will be, definitely reflected in your exam. Okay, here you can see the photo, AI generated photo आहे, मी बनवला. न्यू इन्कम टॅक्स 2025 म्हणजे 2025 चा जो न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट आहे तो रिप्लेस करणार आहे जुन्या, आणि हे लागू होणार आहे 1 एप्रिल पासून 2026 पासून. ओके, नवीन वर्षाचा सुरुवात त्याच्यापासून होणार आहे. इट इज सिम्प्लिफाईड इन्कम टॅक्स रूल्स अँड फॉर्म्स टू बी नोटिफाईड शॉर्टली. नाव ते नोटिफाय केलं जाईल. नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे, सरलीकृत आहे एकदम. त्यामध्ये अर्ज लवकरच अधिसूचित केले जातील त्याचे, ते आपण बघूया कधी सूचित करण्यात आहे. बट फॉर ऑल द एक्झाम्स इन 2026, सगळ्या परीक्षांमध्ये जे होणार नंतर, एप्रिल नंतर होणार आहे, सगळ्या परीक्षांमध्ये या कायद्याबद्दल तुम्हाला 100% प्रश्न असेलच, हे गॅरंटी सांगतो मी, असेलच. त्यामुळे हे तुमच्या एक्झाम अँगल आहे, याला प्रिपेअर करून ठेवायचा. याचा एक व्हिडिओ या कायद्यावरचा, काय असणार या कायद्यामध्ये, काय सिम्प्लिफाईड केलेलं आहे, कशा प्रकारे हे टॅक्स रिफॉर्म घडून आणेल. ओके, म्हणजे कर सुधारणा कशा प्रकारे आणेल याबद्दलचं विवेचन त्या व्हिडिओमध्ये केलं असेल. तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनसाठी तुम्ही स्वतःला अलार्म करा. ठीक आहे. द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट हिअर इज फिस्कल फ्रेमवर्क गिवन इन द बजेट. ओके, तुम्हाला या गोष्टी मॅक्रो इकॉनॉमिक आधारावर लक्षात ठेवायला पाहिजे. दीज आर द मॅक्रोज. ओके, जे मेन्ससाठी GS3 पेपरमध्ये जे इंडियन इकॉनॉमीचा पार्ट आहे त्यात खूप कामात येणारा पोर्शन आहे मेन्सला, आणि प्रिलिमला तर डेफिनेटली 100% हा खूप फ्रेमवर्क तुमचा अभ्यास करण्यासाठी कामात येणार आहे. या बजेटमध्ये जे एकूण खर्च दिलेला आहे, एकूण खर्च टोटल व्याज होणार आहे तो 53.5 लाख करोडचा होणार आहे. ओके, लक्षात राहील. दिस इज big budget. We can say this is a big budget, and here the very important part of this budget, and particularly of this expenditure, is out of this 53.5 lakh crore. Okay, can you focus on the last point? कॅपेक्स दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे भांडवली खर्च जो आहे, म्हणजे सरकारच्या उत्पादक संसाधनांच्या निर्मितीवर लावणार, जसं रोड झाले किंवा लॉजिस्टिक झालं, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अजून तुम्ही डॅम्स म्हणू शकता, पॉवर प्रोजेक्ट म्हणू शकता, जे भांडवली खर्च करणार त्याच्यात, ज्याच्यामुळे उत्पादक संसाधनांची निर्मिती होईल. हा काही असाच वाया जाणारा खर्च नव्हे. असा जो भांडवली खर्च आहे तो 12.2 लाख करोड आहे मित्रांनो. अँड why you should focus, it is highest ever. Okay, to boost infrastructure and growth. भारतामध्ये आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हा सर्वात मोठा खर्च आहे आजपर्यंतचा. 12.2 लाख करोड कॅपिटल एक्सपेंडिचर. डू यू अंडरस्टँड दिस? यस. या ऐवजमध्ये आता तुम्हाला घाटा दिसेल की तूट किती होता, आपण उधार किती घेणार, लक्षात ठेवा.
नेट टॅक्स रिसिप्ट जे आहे, नेट टॅक्स रिसिप्ट किती असणार आहे? 28.7 लाख करोड. हे सरकारला कधीही द्यायचं नाही. नॉन डेट क्रिएटिंग रिसिप्ट आहे. सरकारवर कर्ज निर्माण करणे सरकारचा हा निव्वळ राजस्व आहे, राजाचा हिस्सा आहे. ओके, लोकांच्या खिशातून आलेला, आपला खिशातून गेलेला कर प्राप्ती जी आहे, निव्वळ कर प्राप्ती जी आहे ती 28.7 लाख करोड असणार आहे. आपण खर्च एवढा मोठा करतोय. ठीक आहे. याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट टार्गेट दिलेलं आहे 2026-27 साठी. आपण जास्तीत जास्त कर्ज जीडीपीच्या 4.3% करणार. आपली जीडीपी 4 ट्रिलियन पेक्षा वरती गेली आहे. लक्षात आहे. तर 4.3% हे तुमच्या कामाचं आहे. किती टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे? ओके, राजकोषीय तूट जे आहे त्याचं लक्ष जे आहे 2026-27 साठी किती राजकोषीय तूट, वित्तीय तूट ज्याला म्हणून किती असणार आहे? ओके, राजकोषीय तूट 4.3% एवढे. ओके, आणि कर्जाचा आपल्या जीडीपीशी जो रेशो असणार आहे ऋण, ओके, स्थूल देशांतर्गत उत्पादनाची ऋणचा जो प्रमाण आहे, कर्जाचं प्रमाण आहे ते 55.6%. ओके, एवढं ठेवणार आहे, जे कमी असणार आहे. जो 2026-27 रिवाइज एस्टिमेट, 2026चा जो रिवाइज एस्टिमेट आहे, मी फर्स्ट एस्टिमेटवर, ऍडव्हान्स एस्टिमेटवर फोकस केलेला आहे, ते दिलेलं आहे व्हिडिओमध्ये पाहून घ्या. त्याच्या तुलनेत हा थोडासा कमी आहे, 0.1 ने कमी आहे, कमीत कमी 55.6% एवढा आहे. आधीपेक्षा लोअर आहे, थोडा कमी आहे. म्हणजे आपला कर्ज सुद्धा कमी होत आहे आणि आपण यावेळेस हे सुद्धा कमी करणार आहे, राजकोषीय तूट सुद्धा कमी करणार आहे. हे याचं महत्वाचं लक्ष आहे. हे मॅक्रो इकॉनॉमिक आयडियाज आहेत जे तुम्हाला परीक्षेत कॅरी करायचे. ह्याच्यावरती डिटेल्स अजून येणार आहे इकॉनॉमिक्स मध्ये. इकॉनॉमिक्सचा जो प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल या गोष्टी डिस्कस केलेल्या असतील. सरकारने ते कसा कमी करण्याचा प्रयत्न केला, ते कशा कोणत्या गोष्टीवर फोकस करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, या तुटीचा काय परिणाम इकॉनॉमिक्सवर आतापर्यंत झालेला आहे, आपल्या इकॉनॉमिक्सवर कसा ते प्रभाव करत असते, हेच परीक्षेत प्रश्न विचारते. म्हणून हे टॉपिक तुमच्या कामाचे आहे. राजकोषीय तूट कामाची आहे, डेट टू जीडीपी रेशो कामाचा आहे, तो किती असला पाहिजे, काय स्टँडर्ड असलं पाहिजे, आहे की नाही. एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त असावं की महसुली खर्च, म्हणजे ज्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो, ते जास्त असावं. राजकोषीय तूट की महसुली तूट, या दोघांपेक्षा जास्त प्रभावी कोणती असते? ओके, आहे ना. हे खूपच महत्वाचे आहे, ते परीक्षेत प्रश्न विचारणार. मग नंतर इथे तो एक शब्द वापरलेला आहे, सेफ हार्बर म्हणून शब्द वापरलेला. सेफ हार्बर, सेफ हार्बर अवेलेबल, कोणाकोणाला कॅटेगरीला सेफ हार्बर अवेलेबल आहे, मी 3-4 कॅटेगरी सांगणार आहे. ओके, सेफ हार्बरचा अर्थ होतो की ज्या कंपनीज आहेत, ओके, जे कंपनीज आहेत, आयटी मधल्या कंपनी म्हणा किंवा नॉन आयटी कंपनी म्हणा, ज्या भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत, भारतामध्ये ऑपरेट करत आहेत, त्या कायद्याचे पालन जर करत असतील, भारतीय कायद्यांचे, तर त्यांना कशा प्रकारे लिगल इम्युनिटी देणार आहे, कशा प्रकारे करांमध्ये सूट देणार आहे, त्याला आपण सेफ हार्बर म्हणतो. ओके, लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे भारत एक असा किनारा राहील त्यांच्यासाठी जिथं ते सुरक्षित आहे, बुडणार नाही. ओके, असा त्याचा अर्थ होते. तर जे सिंगल कॅटेगरी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आहे विथ कॉमन सेफ हार्बर मार्जिन, 15.5% त्यांना मार्जिन देण्यात आलेले सेफ हार्बर मार्जिन. कोणासाठी? जे एकल कॅटेगरी, एकल श्रेणीमध्ये माहिती तंत्रज्ञान सेवांच्या, ओके, आयटी सर्व्हिसेस जे आहे त्यामध्ये त्यांना किती आहे? 15.5 कॉमन सेफ हार्बर मार्जिन त्यांना देण्यात आलेली आहे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या आयटी सेवा आहेत, जेवढ्या काही आयटी सर्व्हिसेस आहे, ओके, त्यांच्यासाठी एक सेफ हार्बर अवेलेबल केले, थ्रेशोल्ड करून देण्याचा, ओके, सेफ हार्बर उपलब्ध करून देण्याची मर्यादा 300 कोटीवरून 2000 कोटीपर्यंत करण्यात आलेली आहे. ही चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामुळे हे कंपनी जे आहेत सेफ फील करतील, भारतामध्ये जास्त राहतील, भारतामध्ये रोजगार जास्त निर्माण करतील, भारताला कर देतील. ओके, त्यामुळे या कंपनींना पकडून ठेवणे हा खूप महत्वाचा इश्यू आहे. तर सेफ हार्बर हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकते, या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. ओके, तर हे मार्जिन्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, इथं आयटी सेवांसाठी 3000 पासून त्यांचं कॉर्पोरेट 2000 कोटीपर्यंत करण्यात आलेलं आहे, 3 पासून 2000 कोटीपर्यंत. आणि त्यांना जे लिगल इम्युनिटी आणि सूट मिळणार आहे त्याची मार्जिन जे 15.5% असं आहे कंपन्यांसाठी. त्याच्यामध्ये आपण खास करून जे विदेशी क्लाउड सेवा प्रदाते आहे, ओके, म्हणजे फॉरेन क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत त्यांना टॅक्स हॉलिडे देण्यात आलेले आहेत 2047 पर्यंत. दिस इज अ बिग मूव्ह. 2047 पर्यंत टॅक्स हॉलिडेचा अर्थ त्यांना कर सवलती देण्यात आलेल्या आहे. जास्त कर भरावा लागणार नाही किंवा त्याचं खूपच नगण्य प्रमाण असेल. आता हे काय आहे? विदेशी क्लाउड सेवा प्रदाता म्हणजे कोण? ओके, फॉरेन क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर.
तर तुम्हाला माहिती आहे आपण खूप सारे AI वापरतो, है ना. तुम्ही वापरताल, तुम्ही चॅट जीपीटी म्हणा, परप्लेक्सिटी म्हणा, किंवा तुम्ही ते जेमिनाय म्हणा, कोणते असे बरेचसे आहेत. त्या व्यतिरिक्त अजून अशा गोष्टी आहेत की तुमचा जो डिजिटल डेटा आहे किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शनचे जे काही मोड आहेत, ह्या सर्व्हिसेस तुम्हाला फॉरेन कंपनी देतात. इथले बिझनेस, इथले गव्हर्नमेंट किंवा तुमच्या आमच्यासारखे जे उपभोगकर्ता आहे या सर्व्हिसेसचे, हे आपण बऱ्याच सर्व्हिसेस फॉरेन कंपनीकडून घेतो. त्या कंपनीची मालकी फॉरेनच आहे, ते भारतात नाही, बाहेरच आहे, बाहेरच आहे. ती तर त्यांच्या देशात मायदेशी राहूनच ते आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. तर त्यांना भारतात जेव्हा हे ते ट्रान्झॅक्ट करतायत, त्यांना त्याच्यावरती टॅक्स हॉलिडे, कर सवलती देण्यात येणार आहे, आणि 2047 पर्यंत असणार आहे. ओके. क्लाउड कम्प्युटिंग करणाऱ्या जे काही आहेत त्यांच्याबद्दल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके. आता ज्याला आपण अनुमानित काय म्हणतो आपण त्याला, हे लक्षात ठेवा, कमीत कमी जे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स आहे, मॅट ज्याला म्हणतो, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. ओके. अनुमानित आधारावर जे कर लागते, ओके, ते अनिवासींना, म्हणजे जे भारतात नाही राहत आहे, नॉन रेसिडेंट्स आहे, ओके, त्यांना प्रिझम्पटिव्ह बेसिसवरती मॅट जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. 15 वरून 14% करण्यात आले. दिस हॅज बीन रिड्यूस टू 14%. ओके. 15 पासून ओके ड्रॉप करून हा 14% करण्यात आलेला आहे, म्हणजे त्यातही सूट मिळालेली आहे मॅट मध्ये. ओके. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स फॉर ऑल नॉन रेसिडेंट, जे भारतात राहत नाही, अनिवासी आहेत भारतात, त्यांच्यासाठी. ओके. अनुमानित आधारावर, प्रिझम्पटिव्ह बेसिसवरती त्यांना किती 1% टॅक्स कमी केला, 15 पासून 14 करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला परीक्षेत विचारण्यासारखा मुद्दा आहे. ओके. विचारलं जाऊ शकते. म्हणजे मी काय म्हटलं, भंपकपणा किंवा इम्प्रेसिव्ह कंटेंट घेण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की काय इम्पॅक्ट करणार आहे तुमच्या अभ्यासाला, परिणाम काय करणार, त्या गोष्टीला गृहीत धरायचं. ओके. सहकारी संस्थांबद्दल एक टॅक्स रिडक्शन मध्ये थोडासा जे काही आपण म्हणतो राहत आहे, त्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. बजेटमध्ये दिल्याप्रमाणे की विशिष्ट प्राथमिक सहकारी संस्था, जे गावात, ग्रामीण भागात काम करतात, प्राथमिक सहकारी संस्था, ओके, दॅट दोज आर नोन एज प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज जे आहे, ओके, पतसंस्था आहेत, या आधीच उपलब्ध असलेली वजावट यांच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जसे खास करून कॅटल फीड आहे, पशुखाद्य आणि कापूस बियाणे आहे, यांच्यावर हे लागू होणार आहे. So deduction already available to certain primary cooperative societies to be extended to cattle feed and cotton seed. आतापर्यंत पशुखाद्य व कापूस बियाणं तेवढे सूट नव्हती किंवा तेवढे सवलती नव्हत्या, आता देण्यात आलेलं आहे. डिडक्शन ऑलरेडी करण्यात, जे ऑलरेडी आहे हे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. आता पशुखाद्य आणि कापूस बियाणे जे आहे त्यांच्यावर सुद्धा डिडक्शन होतील. या संस्थांना, प्राथमिक संस्थांना राहत मिळणार आहे. ओके. ठीक आहे. आणि शेतकऱ्यांना सुद्धा खास करून. कर प्रशासनामधील, टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन मधील काही सुधारणा आहेत. ओके. आणि ही खूप महत्वाची सुधारणा आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. ओके. मी सांगणार आहे. पहिली गोष्ट तर, ओके, मंत्रालय जे आहे याबद्दलचं कर निर्धारित करण्यासाठी जे फायनान्स मिनिस्ट्री आहे ते काय करणार आहे, टू सेट अप जॉईंट कमिटी टू मॉडिफाय इंड एस, म्हणजे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स जे आहे, इंड एस म्हणतो त्याला, इंड एस, to do away with separate accounting requirement based on ICDS, okay, from tax year 27-28, म्हणजे पुढल्या वर्षी 2027-28 पासून, ओके, मिनिस्ट्री जे कमिटी, एक जॉईंट कमिटी स्थापन करणार आहे. ओके. जॉईंट समिती जी आहे ते स्थापन होईल, ज्याच्यामध्ये मॉडिफाय केले जाईल जे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. आता हे मुळात त्याचा अर्थ काय आहे, अर्थ मी इथं दिलेला आहे, ऑलरेडी आय हॅव गिवन हिअर. Okay, it is difficult to explain in Marathi, that's why I will adopt English too. The government ministry will form a joint committee. For what purpose? Committee will change, okay, that Indian accounting standards, so that those companies, okay, which are actually maintaining two different sets of accounts will be, eased. They will not have to then maintain two different sets of accounts. कसं पहिले इंडियन अकाउंट स्टँडर्डच्या अंतर्गत मध्ये करावं लागत होतं, आणि इन्कम कम्प्युटिंग अँड डिस्क्लोजर स्टँडर्ड या दोन्हीनुसार त्यांना अकाउंट मेंटेन करावं लागत होते. आता ते करावं लागत नाही, करावं लागणार नाही. आयसीडीएसच्या अंतर्गतच ते होईल. त्यासाठी कमिटी अपॉइंट करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये रिफॉर्म होतील, म्हणजे कंपन्यांना दोन प्रकारचे डेटा, दोन प्रकारचे अकाउंटिंग मेंटेन करायची गरज पडणार नाही. दोन स्टँडर्डनुसार कम्प्युटिंग करण्याची गरज पडणार नाही. हे कंपन्यांना खूप मोठी राहत आहे, and this will
अप्लाय स्टार्टिंग फ्रॉम 27-28 तिथून आता एक वर्ष ह्या कमिटीला त्याच्यावर वर्कआउट करण्यासाठी लागणार आहे. म्हणून कर प्रशासनामध्ये खास करून जे सुधारणा आहे ती अकाउंटिंग सिस्टीम मधील सुधारणा आहे. ओके, लेखा परीक्षणामधील. ओके, येस, हे खूप महत्वाचं आहे. ओके, याच्यामुळे तुम्हाला माहित आहे ना, डायरेक्टच शेअर मार्केटवर खूप मोठा असर झाला आणि शेअर मार्केट आदळला है ना. बिलकुल कमोडिटीजचे भाव सुद्धा कमी झाले. याचा अर्थ काय होता, एसटीटी मीन्स सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणतो आपण. एसटीटी सिक्युरिटी म्हणजे कळतं ना, सिक्युरिटी जे सरकारी रोखे असतात. ओके, सरकारी रोखे असतात. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी जे शेअर मार्केटला कंट्रोल करत असते त्याच्या अंतर्गत जे रोखे आहे त्यांचाच व्यवहार जो आहे तो चालत असतो. शेअर्स आणि सिक्युरिटीज जे आहे ते शेअर मार्केटमध्ये ट्रेड केल्या जातात. तुम्ही ट्रेडिंग केले असेल, तुम्हाला माहित असेलच खास करून. आता खास करून जे फ्युचरचे ट्रेडिंग आहेत. ओके, फ्युचर ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन माहिती ना तुम्हाला. त्यामध्ये फ्युचर म्हणजे आज घेऊन ठेवणे नंतर भविष्यात विकणे किंवा आज विकून टाकणे भविष्यात खरेदी करण्यावाला जो प्रकार आहे. ओके, एसटीटी ऑन फ्युचर टू बी रेज ओके टू 0.05%, 0.05%. ओके, फ्रॉम प्रेझेंट 0.02%. म्हणजे तुम्ही विचार करा, 1,00,000 सिक्युरिटी जर तुम्ही ट्रेड करत आहे. ओके, त्याच्यावर जर का तुम्हाला आधी 20 रुपये टॅक्स लागत होता तर आता तो 50 रुपये टॅक्स लागणार आहे. कळलं की नाही, 50 रुपये टॅक्स लागेल असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे टॅक्स वाढला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन वरती एसटीटी, कारण तेवढे शेअर मार्केटमध्ये प्रवेश करणारे लोक आणि ट्रेडिंग करणारे लोक खूप वाढलेले आहेत. लहान लहान मुलं आजकाल 12वी मध्ये असलेले, अंडर ग्रॅज्युएट असलेले पोरं पण करतात. ओके, तर त्यामुळे सिक्युरिटीज मध्ये हे जे टॅक्सेशन वाढ झाली त्यामुळे शेअर मार्केटवर त्याचा परिणाम दिसला, सोन्या चांदीच्या व्यवहारावर परिणाम दिसला, हे सगळं झालं. ओके, तर युनियन बजेट 26-27 जे आहे ते प्रपोज करते की त्यांनी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन जे आहे ते किती असावी. ओके, 0.02% वरून 0.05 असावी. ओके, हे लक्षात ठेवा. व्हॉट दिस पॉइंट, दिस इज इम्पॉर्टंट. याला मेन्शन करून ठेवा किती वाढवण्यात आलेलं आहे. काही एक्झम्पशन देण्यात आलेले आहे टॅक्सेशन मधून. एक्झम्पशन जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहे. आता आपण कोणते कोणते एक्झम्पशन त्याच्यामध्ये आहेत. तर सर्वात पहिलं एक्झम्पशन मी म्हणेल की बेसिक कस्टम ड्युटी जी आहे त्याच्यावर एक्झम्पशन दिलेलं आहे. कुठे, टू कॅपिटल गुड्स युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग लिथियम आयन सेल्स जे आहे बॅटरी करिता वापरण्यात येणार आहे त्यांना किती करण्यात आलेलं आहे. ओके, बेसिक कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलेले, एक्झम्पशन करण्यात आलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. आता तुम्हाला सगळं माहित आहे ना, ईव्ही चालू आहे, सोलार ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल, त्याच्यामध्ये जे बॅटरीज यूज केल्या जातात त्याच्यामध्ये लिथियम आयन सेल्स वापरले जातात. यांचे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे काही कॅपिटल गुड भांडवली वस्तू लागतात त्यांच्यावरती, त्यांच्या भांडवली वस्तूंवरती कस्टम ड्युटी जे सीमा शुल्क जे त्याच्यामध्ये सूट मिळणार आहे बऱ्याच अंशी, लक्षात ठेवावे. दुसरी बेसिक कस्टम ड्युटी जी आहे इम्पोर्ट वरती. ओके, इम्पोर्ट म्हणजे आयात. जसं आयात कर लागेल सीमा शुल्काच्या माध्यमातून लागते. ओके, तर कॅपिटल गुड्स रिक्वायर्ड फॉर प्रोसेसिंग क्रिटिकल मिनरल्स टू बी एक्झम्प्टेड. आता खूप सारे क्रिटिकल महत्वाचे असे खनिजे आहे ज्यांच्या प्रोसेसिंगसाठी जे भांडवली वस्तू लागतात, मशीन्स लागतात, मशिनरीज लागतात, त्यासाठी जे काही प्रोसेसर्स लागतात त्यांच्या आयातीवरती सुद्धा सीमा शुल्क जो आहे, कस्टम ड्युटी जो आहे तो सुद्धा शिथिल करण्यात येईल, एक्सटेंड करण्यात आलेले एक्झम्पशन्स. ओके, हे दोन्ही गोष्टी. पहिले लिथियम आयन सेल्स जे बॅटरीसाठी निर्माण करतात त्याच्यावरचे जे भांडवली वस्तू आहेत. दुसरा जे महत्वाचे काही जे खनिजे आहेत, रेअर मिनरल्स आहेत, त्यांच्या प्रोसेसिंगवर लागणारे जे काही कॅपिटल गुड्स आहेत त्यांच्या इम्पोर्ट वरती. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की टॅरिफ रेट. टॅरिफ रेट म्हणजे जो कराचा दर आहे ऑन ऑल ड्युटीएबल गुड्स इम्पोर्टेड फॉर पर्सनल यूज. आता इम्पोर्टेड पर्सनल गुड्स जे आहे, ओके, लक्षात ठेवा, जे खाजगी वापरासाठी तुम्ही कुठून, तुम्ही दुबईहून आणा, तुम्ही कुठूनही आणा, परदेशातून जे काही तुम्ही पर्सनल यूज साठी जे काही कर लागू असणारे जे काही वस्तू तुम्ही आणता त्याच्यामध्ये कटौती करण्यात आलेली 20%वरून 10%च लागेल तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी त्याच्यावरती. तेवढी पण एक राहत आहे. म्हणजे इम्पोर्ट सुद्धा लोक पर्सनल गुड साठी वाढवेल. ओके, आणि परदेशातून माल भारतात सुद्धा येईल, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आयात सुद्धा वाढेल त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे, हे मराठीत दिलेलं आहे मी, हे जे इंग्लिश मध्ये आहे ते मराठीत दिलेलं आहे इथे.
मूळ सीमाशुल्कातून सूट देण्यात आली लिथियम आयन सेल्सच्या निर्मितीच्या भांडवली वस्तूंवरती. ओके, मग महत्वाचे खनिज जे आहे त्यांच्यासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या वस्तू. ठीक आहे, 20 वरून 10%. बेसिक कस्टम ड्युटी 17 ड्रग्ज वरती, 17 ड्रग्ज आहेत असे मी नाव दिलेले कोणते कोणते ड्रग्ज आहे यांचे. ओके, तुम्ही लक्षात ठेवा 17 ड्रग्ज आहेत म्हणजे औषधी आहेत ज्यांच्यावरती कस्टम ड्युटी जी आहे ते एक्झेम्प्ट करण्यात आलेली, सूट देण्यात आलेली आहे. आणि हे जे आहे खास करून कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये, कर्करोगाच्या ट्रीटमेंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या ह्या औषधी आहे. ओके, यांच्यावरती सूट देण्यात आलेली आहे. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंतर हेच कॅन्सरच्या थेरपीसाठी वापरण्यात येणारे हे ड्रग आहे जे मॉडर्न ऑन्कोलॉजी म्हणजे जे आधुनिक कर्करोगशास्त्र आहे त्याच्याशी रिलेटेड ट्रीटमेंटशी संबंधित आहे. ओके, त्यांना स्वस्त बनवण्यासाठी लोकांना अफोर्डेबल होण्यासाठी असे देण्यात आलेले आहे. सोबतच अजून याच्यामध्ये 10 असे काही रेअर डिसीजेस आहे, 7 असे रेअर डिसीजेस आहे ज्यांचा समावेश या एक्झम्पशन मध्ये करण्यात येणार आहे, ज्याच्यावरती जे आयात कर लागतो, आयात शुल्क लागतो, त्याला सूट देण्यासाठी अजून 7 रोगांचा जे रेअर डिसीजेस आहे, टीबी वगैरे झालं किंवा बाकी, त्यांच्यामध्ये सूट देण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तसेच ओके, पर्सनल इम्पोर्ट ऑफ ड्रग्स, मेडिसिन्स अँड फूड फॉर स्पेशल मेडिकल पर्पजेस, जे FSMP म्हणतो, स्पेशल मेडिकल पर्पजेस साठी वापरण्यात येणारे जे काही ड्रग्ज आहे, मेडिसिन्स आहे, फूड्स आहे, त्यांच्यावर सुद्धा इथे इम्पोर्ट ड्युटीला क्षमा करण्यात येणार आहे, माफ करण्यात येणार, सूट देण्यात येणार आहे. ओके, नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग पुश साठी, हा खास करून मेन्स मध्ये इंडस्ट्रियल पॉलिसीचा भाग बनतो, GS3 मध्ये कामात येणारा भाग आहे. हा एक्झाम अँगल आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. ओके, तुम्हाला एक्झाम अँगल लक्षात ठेवा, जुड्या लावामध्ये विचारतील, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारतील किंवा एक सिंपल डेटा ओरिएंटेड क्वेश्चन विचारू शकतात. तर तुम्हाला हे स्टेटमेंट्स लक्षात ठेवायचे. मोठा बजेटचा डॉक्युमेंट आहे, एवढं वाचण्याची काही गरज नाही. आणि त्या व्यतिरिक्त अजून जे डिटेल्स आहेत त्याच्यावरती लेक्चर येणार आहे आपल्या समोर, ते हळूहळू येतील. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते कळत राहील. ओके, सो मोर ओव्हर वेन वी मूव्ह अहेड, मॅन्युफॅक्चरिंग अँड स्ट्रॅटेजिक सेक्टर is strengthened with major schemes. Okay, now which are those schemes which are strengthening manufacturing and strategic sector? जे आपला औद्योगिक धोरणांतर्गत जे प्रक्रिया उद्योग आहे, ओके, तो जो क्षेत्र आहे त्याला मजबूत बळकटीकरण करण्यासाठी काही स्कीम्स आहेत. जसं बायोफार्मा शक्ती म्हणून एक स्कीम आहे. ओके, लक्षात ठेवा, याच्यामध्ये 10,000 करोड समोरील 5 वर्षामध्ये खर्च करण्यात येणार. 10,000 करोड बायोफार्मा शक्ती. ओके, बायोफार्मा शक्ती म्हणजे मेडिसिन च्या उत्पादनामधील, फार्मास्युटिकल्स मधील स्कीम आहे. याच्यामध्ये जे बायोलॉजिक्स आहे आणि बायोसिमिलर्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याला PMA, कोविड वॅक्सिन्स, कॅन्सर ड्रग्स, ओके, यांना अपस्केल करण्यासाठी, यांचे उत्पादन वाढवण्यासाठी बायोफार्मा शक्ती ही योजना सरकारने आणलेली आहे. या योजनेवरती आपण अजून डिटेलमध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, हे राहणार करंट अफेअर्स मध्ये. यू कीप ऑन फोकसिंग बिकॉज दिस विल बी पार्ट ऑफ युअर एक्झाम फर्दर. ओके, मी चॅलेंज करतो तुम्हाला, जे जे आपण वापरणार आहे या व्हिडिओमध्ये आहे किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये असतील ते परीक्षेमध्ये असेल. ओके, माझा काही साटेल लोटेल नाही MPSC, पण एवढं तर आपल्याला 100% माहित असते काय विचारलं जाऊ शकते, काय इम्पॉर्टंट होतं. ओके, पॉसिबिलिटी आपण लक्षात ठेवावी. ओके, आणि ते येऊ शकतं. इंडिया सेमीकंडक्टर मिशन. आता सेमीकंडक्टर खूपच महत्वाचा भाग आहे. आज सेमीकंडक्टर जे आहे जे पूर्ण जगाला चालवणार आहे, सेमीकंडक्टर जे आहे जे जगाचे भविष्य उद्धार करणार आहे. ओके, लक्षात ठेवा. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 म्हणजे दुसरा अभियान जो आहे दुसऱ्या फेज मध्ये, याच्यामध्ये फुल फोकस असेल फुल स्टॅक डोमेस्टिक चिप डिझाईन, जे डोमेस्टिक म्हणजे आपण आपल्या धर्तीवर निर्माण करणार आहे. सप्लाय चेन अँड इक्विपमेंट याच्यावरती फोकस होणार आहे. या चिप्सच्या डिझाईन, सप्लाय चेन आणि इक्विपमेंट यासाठी आपण आपल्या धर्तीवर प्रोग्राम करणार आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 हे सुद्धा महत्वाचं आहे. याचे डिटेल तुम्ही शोधत राहा. ओके, मी आणण्याचा प्रयत्न करतोय. रेअर अर्थ कॉरिडॉर लक्षात ठेवा. हे जे डेव्हलप करण्यात येणार आहे रेअर अर्थ म्हणजे काय, मिनरलच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी, मायनिंगसाठी, त्यांच्या प्रोसेसिंगसाठी व्हॅल्यू चेन निर्माण करण्यात ओडिशा, केरला, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू 4 राज्य लक्षात ठेवा. ओके, रेअर अर्थ मध्ये तुम्हाला माहित आहे की केरला, तामिळनाडू या भागामध्ये आपल्याला थोरियम वगैरे मिळतं. ओके, बरोबर आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा वगैरे इकडे सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये
युरेनियम आणि रेडियम वगैरे हे जे आहे काही महत्वाचे रेअर अर्थ ते मिळतात आपल्याला, हे मिनरल्स मिळतात. तर हे कॉरिडॉर डेव्हलप करणार आहे. लक्षात ठेवा, रेअर अर्थ कॉरिडॉर मध्ये 4 राज्य ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे जे आहे हे दक्षिणेकडील राज्य झाले, पण सगळे किनारी राज्य आहे. बरोबर आहे. खास करून थोरियम हा खूप महत्वाचा भाग होतोय आपल्यासाठी. तर ओडिशा एक पूर्वेकडील किनारपट्टीचं राज्य. ओके, लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या डोक्यात तुम्ही तयार करण्यासाठी बस अशी एक इमेज लक्षात ठेवायची आहे. गुजरात पासून असं जर आलं तर हे असं केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि हा पट्टा जो आहे हा पट्टा फोकस करण्यात आलेला आहे त्या कॉरिडॉर मध्ये. लक्षात ठेवा. ओके, काही अदर की स्कीम्स आहे याच्यामध्ये. 40,000 करोड रुपये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटच्या उत्पादनामधील प्रक्रिया क्षेत्रावरील खर्च करण्यात येणार आहे. 40,000 करोड. ओके, कुठलं? इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मध्ये. इलेक्ट्रॉनिक मार्केटला, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगला सुद्धा आपण उदाहरण याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, गॉट. देन कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग लॉजिस्टिक साठी 10,000 करोड. हे तुम्हाला तेवढं महत्वाचं नाही पण आहे, कारण याच्यामध्ये आपला खास करून जे काय म्हणतो आपण त्याला, सागरी मार्गाने जे होणारा व्यापार जो स्वस्त आहे तो अजून बळकटीस येईल. 3 डेडिकेटेड केमिकल पार्क्स, रसायन पार्क्स निर्माण करण्यात येणार आहेत 3. ओके, त्याची आउटलाईन सरकार देईलच. त्यासोबतच वस्त्र उद्योगामध्ये मेगा टेक्सटाईल पार्क्स निर्माण करण्यात येणार आहे. लिगॅसी इंडस्ट्रियल क्लस्टर्स निर्माण करण्यात येणार, रिवाईव्ह करण्यात येणार आहे त्यांना. याचा कुठं संबंध आहे? याचा सरळ संबंध तुम्ही एकतर जे आता मेन्स लिहिणारे असतील राज्यसेवेतील त्यांच्यासाठी GS3 मध्ये आहे. ओके, सप्लाय चेन रेझिलियन्स वरती. सप्लाय चेन आपला थोडासा कमजोर भाग होता, याच्या बळकटी करून याला वर आणण्यासाठी हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. सप्लाय चेन रेझिलियन्सवर आत्मनिर्भर भारत ही जी आपली मिशन आहे त्याला, आणि भारताचे जे औद्योगिक धोरण आहे त्या तिन्ही गोष्टीला, ह्या 3 गोष्टी तुम्ही अटॅच करू शकता आणि त्याच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. Okay, so this is one of the very important part of industrial policy. They are going to strengthen manufacturing sector. Okay, yes, रिपीट करून पाहू शकता तुम्ही. आता इन्फ्रास्ट्रक्चर, खास करून पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधामध्ये तर जवळपास रोड, रेल, वॉटरवे, पोर्ट्स हे खूप महत्वाचे भाग असतात. हा सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा GS3 चा भाग बनतो मुख्य परीक्षेसाठी, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी. त्या व्यतिरिक्त कोणत्याही परीक्षेत विचारला जाऊ शकतो करंट अफेअर्सचा भाग म्हणून. ओके, याच्यामध्ये खास करून या पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी यात महत्वाचं आहे, ट्रान्सपोर्ट महत्वाचं आहे. ठीक आहे. आता जे रिसेंट खूप महत्वाची एक जे घोषणा आहे ती आहे की 7 नवीन हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स प्लॅन करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये मेजर सिटीजला लिंक करण्यात येणार आहे, जेणेकरून हे जे सिटीज आहे मोठ्या सिटी भारतातल्या त्या अति वेगवान होतील आणि अति फास्ट ट्रान्झॅक्शन याच्यामधलं होईल. ज्याच्यामध्ये मुंबई पुणेचा एक कॉरिडॉर आहे. ओके, हैदराबाद बेंगलोरचा एक आहे, नंतर दिल्ली वाराणसी आहे, वाराणसी ते सिलिगुडी आहे आसाम पर्यंत, मग पुणेपासून हैदराबाद पर्यंतचा एक, हैदराबाद चेन्नई आणि चेन्नई बेंगलोर आहे. ओके, तर हे महत्वाचे कॉरिडॉर तिथले इथे जोडण्यात येणार आहे, जे अति वेगवान असतील. ओके, अति वेगवान असतील, खास करून हे रेल कॉरिडॉर्स आहे आणि त्यामुळे खूप फास्ट ट्रान्झॅक्शन होतील, फास्ट बिझनेस होईल. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे. फ्रेट कॉरिडॉर माल वाहतुकीसाठी खूप महत्वाचे. ओके, जे दानकुनी ईस्ट मध्ये आहे तर सुरत वेस्ट मध्ये आहे. ईस्ट वेस्ट कॉरिडॉर आहे हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. ओके, पूर्व पश्चिम असा. ओके, हा तयार करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये माल वाहतूक होईल रेलच्या माध्यमातूनच. कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीम आहे, खास करून किनारी कार्गो चे प्रोत्साहन योजना जे करण्यात आलेले, हे एक मॉडेल शिफ्ट आहे कार्गो ट्रान्सपोर्ट मध्ये आणि हे खूप महत्वाचे बदलाव घडून आणणार आहे. ओके, येस, कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीम म्हणून. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. तुम्हाला हे 7 लक्षात ठेवायचे. कोणते नाहीत, कोणते आहेत असं विचारले जातील. यामधील कोणतं 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉरचा भाग नाही आहे 2026-27च्या बजेटनुसार, किंवा ईस्ट वेस्ट डेडिकेटेड कॉरिडॉर जो आहे तो कुठून कुठपर्यंत विकसित करण्यात आलेला आहे. तर ईस्ट वेस्ट आहे तो दानकुनी आणि ते सुरत, दानकुनी पूर्वेमध्ये तर पश्चिमेमध्ये सुरत गुजरातमध्ये, असं ते आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटीचा हा एक भाग लक्षात आला. नंतर हा याला विसरायचं नाही. ओके, तुम्ही याला कैद करून ठेवा. खूप कमी लोक याच्यावर लक्ष देतील पण हे परीक्षेत विचारलं जाईल.
ओके, मी काय म्हणालो, खूप कमी लोक याच्यावर लक्ष देत आहेत, कमी लोक देत आहेत, हे परीक्षेत विचारलं जाईल. ओके, एमपीएससीला टिपेल, कारण हे खूप महत्वाचं आहे की 20 नवीन नॅशनल वॉटरवे ऑपरेशनलाइज करण्यात आहे नेक्स्ट 5 वर्षामध्ये. किती? 20. आणि तुम्हाला माहिती आहे इनलँड आहे, इनलँड म्हणजे नदीद्वारे होणार आहे. नॅशनल वॉटरवेज आहेत हे, हा 20. किती टोटल? 20. याचा उद्देश बघा काय, 2047 पर्यंत जे भारतातील अंतर्गत शिपिंग आहे, जो ट्रान्सपोर्ट, त्याचा शेअर फक्त 6% आहे, त्याला डबल करायचं आहे, 12% करायचं आहे, 6 ते 12% 2047 पासून. म्हणून पुढल्या 5 वर्षामध्ये हे 20 न्यू वॉटरवेज आपल्या मोठ्या मोठ्या ज्या नद्या आहेत त्यांच्यामधून ऑपरेशनलाइज करणार आहे. 2047 पर्यंतचा टार्गेट आहे, म्हणजे 6% पासून 20% पर्यंत ट्रान्सपोर्टमध्ये याचा शेअर वाढला पाहिजे, म्हणजे जहाजांद्वारे नद्यांच्या माध्यमातून माल वाहतूक होईल आणि स्पीड येईल अजून. ओके, लक्षात राहील, हा खूप इम्पॉर्टंट एक आहे, लक्षात ठेवण्यासारखे. मग रुरल इंडियासाठी नवीन काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे, याच्यावर एक स्पेशल लेक्चर असणार आहे मित्रांनो आपला. ओके, आधी फक्त NREGS होतं, नरेगा ऍक्ट करण्यात आला, मग महात्मा गांधी नरेगा करून टाकलं त्याला. ओके, मनरेगा म्हणायचो आपण त्याला. आता मनरेगा स्कीम जे आहे ते VBG रामजी. ओके, VBG रामजी म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन, असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. ओके, लक्षात आहे, VBG रामजी. ओके, एक 100च्या ऐवजी 125 दिवस गॅरंटी करण्यात येणार याच्यामध्ये. आधी 100 दिवसाची रोजगार हमी होती, आता 125 दिवसाची रोजगार हमी आहे. त्यासाठी कॅलेंडर ऍडजस्ट करण्यात येईल. ओके, फार्मिंग सीझन जे आहे, शेतकऱ्यांचा सीझन जो हंगाम आहे, शेतकी हंगामाला ऍडजस्ट करून हे करण्यात येणार आहे. याच्यामध्ये याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये राज्य सरकारांना खूप मोठा रोल येणार आहे, कळलं की. त्यासाठी 95,692 करोड, लक्षात ठेवा, 95,692 करोड अलोकेट करण्यात आलेला आहे या वर्षासाठी. VBG रामजी. ओके, लक्षात राहील. हा, मनरेगा नाही, आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका, लक्षात राहील. हा मिशन आहे. आता 95,692 करोड, राज्य जास्त भूमिका प्ले करणार याच्यामध्ये. ओके, यासाठी जो तांत्रिक आधार आहे, टेक सपोर्ट जो मिळणार आहे याला, ते हे भारत विस्तार हा जे पोर्टल आहे आपला, भारत विस्तार डिजिटल पोर्टल, जे मल्टीलिंग्युअल AI असिस्टंट आहे फार्मर्ससाठी, हे करणार आहे भारत विस्तार. भारत विस्तार एक गव्हर्नन्स मधील खूप महत्वाचा मॅटर आहे. गव्हर्नन्स म्हणून गव्हर्नन्स भाग पेपर 2 मध्ये कामात येणारा आहे. कशामध्ये? पेपर 2 मध्ये, जो पॉलिटिकल पेपर आहे मेन्स साठी, तिथं भारत विस्तार हा मल्टीलिंग्युअल AI असिस्टंट प्लॅटफॉर्म आहे फार्मर्ससाठी. ओके, गव्हर्नन्सचा खूप महत्वाचा भाग आहे. लक्षात आहे, तुम्ही हे वापरलं तरी खूप महत्वाची भूमिका तुमच्या आन्सर मध्ये याची असेलच. ओके, हा, पेपर चेक करणाऱ्याला वाटेलच, त्यामुळे जे लोक मेन्स लिहित आहेत त्यांना खूप आहे. आता शी मार्ट्स. ओके, तुम्ही रिलायन्स मार्ट, जिओ मार्ट बघितलं ना, शी मार्ट्स वुमेन एम्पॉवरमेंटसाठी, महिला सशक्तीकरणामध्ये. लक्षात ठेवा, हा जेंडर बजेट आहे, महिला सशक्तीकरण, वुमेन एम्पॉवरमेंट. ओके, सशक्तीकरण. ओके, मराठीत लिहिणं कधी कधी कठीण होते. याच्यामध्ये खास करून मी काय म्हणलं, हा बजेट कारण महिलांसाठी आहे म्हणून हा जेंडर बजेट आहे. ओके, लक्षात ठेवा, जेंडर बजेट आहे, जेंडर बजेटिंग आहे याच्यामध्ये, जे तुम्हाला काही करून विसरायचं नाही. या वर्षीचा बजेट हा जेंडर बजेट बनवला जाऊ शकतो. का बरं? कारण याच्यामध्ये अलोकेशन ऑल टाइम हाय. आजपर्यंत कधी एवढं अलोकेशन लिंग आधारित अर्थसंकल्पासाठी करण्यात नाही आला. हा 4.49 लाख करोड आहे. 4.49 लाख करोड म्हणजे तुम्ही असं विचार करा, हे 4.5 लाख करोड रुपये त्याच्यामध्ये खर्च करण्यात आहे. याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे? नवीन स्कीम्स आहे शी मार्ट्स म्हणून, लक्षात ठेवा. ओके, शी मार्ट हे आपल्या ऍप्लिकेशन वरती हा पूर्णच्या पूर्ण भाग असेलच. ओके, याची लिंक मी पाठवलेली असेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या कोर्स पर्यंत तुम्ही जाऊ शकता, तिथं हे दिलेलं आहेच. ओके, कम्युनिटी रन रिटेल आउटलेट्स आहे, म्हणजे हे समुदाय आधारित, त्यांच्याद्वारे महिलाच असतील एंटरप्रेन्योर्स मध्ये हे चालवतील शी मार्ट्स म्हणून. हे रिटेल शॉप्स असतील महिला सशक्तीकरणासाठी, खूप महत्वाचं. त्यासोबतच गर्ल्स हॉस्टेल्स, सगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये गर्ल्स हॉस्टेल सरकारी असेल. ओके, टू सपोर्ट फिमेल स्टेम एज्युकेशन. कळलं तुम्हाला? हा, तर महिलांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेणे, समोरील शिक्षण घेणे हे एकदम सोपं असलं पाहिजे. SDG
ओके, एसडीजी जे आहे, एसडीजी म्हणजेच तुम्हाला माहिती आहे ना 2030 पर्यंतचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये जो आपला एक टार्गेट कुठेतरी मागे पडत आहे तो म्हणजे उच्च शिक्षणामध्ये प्रमोशन देण्यासाठी, तर हे खूप कामात येणार आहे मित्रांनो. एसडीजीचा सुद्धा संबंध याच्यामध्ये आहे. ओके, एसडीजीचा एक गोल आहे हायर एज्युकेशन वाला. ओके, याला लक्षात ठेवावे. गुड. ओके, दिस वन एज्युकेशन, त्या एज्युकेशन क्रिएटिव्हिटी अँड द युथ इकॉनॉमी. एज्युकेशन क्रिएटिव्हिटी अँड द युथ इकॉनॉमी यामध्ये काय काय येणार लक्षात ठेवा. तुम्हाला माहित आहे युथ ड्रिव्हन बजेट आहे हा, युवकांवर फोकस करण्यात आलेला आहे. त्यात खास करून क्रिएटिव्हिटी शिक्षणामध्ये 1.39 लाख करोड एज्युकेशनवर खर्च करण्यात. यावेळेस शिक्षणासाठी बजेटिंग किती करण्यात आलेलं आहे? 1.39 लाख करोड फॉर एज्युकेशन. याच्यामध्ये 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप्स इंडस्ट्रियल झोनच्या जवळजवळ निर्माण करण्यात येणार आहे. म्हणजे जे इंडस्ट्रियल झोन आहे तिथे 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप निर्माण करण्यात येणार आहे. ओके, सोबतच मुंबईमध्ये एक लक्षात ठेवा, मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ओके, IICT, ओके, हे नवीन निर्माण करण्यात येणार आहे. मुंबईला प्रस्तावित आहे, हे होईलच. काय म्हणालो मी? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कुठे? मुंबईला. बरोबर आहे. याच्यामध्ये 15,000 स्कूल्स आणि 500 कॉलेजेस, ओके, खास करून VFX, गेमिंग लॅब्स, अॅनिमेशन मध्ये काम करणारे हे 15,000 स्कूल्स आणि 500 कॉलेजेस निर्माण करण्यात येणार आहे. जे आपली जे ऑरेंज एक काय म्हणतो आपण त्याला मिशन आहे त्याला हे समोर नेणार आहे आणि ऑरेंज इकॉनॉमी निर्माण करण्यासाठी हे कामात येईल. ओके, हे शब्द ऑरेंज इकॉनॉमी म्हणून लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, खूप कामाची गोष्ट आहे. ओके, येस. सो हिअर बी एंड दिस. थँक्यू व्हेरी मच. अजून जे मिसलेनियस पार्ट आहे यातला त्यासाठी अजून येईलच. यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते मॉडेल क्वेश्चन सुद्धा घेऊया आपण, प्रिलिम मध्ये कसे आणि मेन्स मध्ये कसे. ओके, so always think about what impacts your preparation, what impacts your study, not what influences you and what impresses you. That's not that much important. Okay, thank you very much guys.